मुंबईमध्ये रात्रीपासून पुन्हा एकदा पावसानं बरसायला सुरुवात केली आहे। या पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय। मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे। लोकलची वाहतूक 10 मिनिटे उशिरानं धावतीये। पश्चिम रेल्वेवरील लोकलही 7 मिनिटे उशिरानं धावत असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे मुंबईमध्ये यापूर्वी देखील मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला होता आणि आता 2 दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पावसानं बरसायला सुरुवात केली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय आणि मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर याचा परिणाम झालाय, काय अधिक अपडेट? प्रणिता, बघू शकतो रात्रीपासूनच पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर मात्र त्याचा परिणाम पुन्हा एकदा रेल्वे सेवेवर दिसून येत आहे। माझ्या बाजूला आता आपण बघू शकतो 8:46 CST ट्रेन जी आहे ती आता सध्या दादर स्थानकात पोहोचत आहे आणि 9:05 झालेले आहेत, म्हणजे साधारणतः 15 ते 18 मिनिटं लेट जे आहेत त्या ट्रेन सध्या सुरू आहेत। ही स्थिती जी आहे ही मध्य रेल्वेची आहे आणि त्याचनुसार पश्चिम रेल्वेवर देखील असंच काहीचं चित्र दिसून येत आहे। 10 मिनिटं पश्चिम रेल्वे उशिराने जी आहे ती दिसून येत आहे। अर्थातच बघू शकतो नागरिक जे आहेत, सोमवारचा दिवस आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि अशामध्येच रेल्वे उशिरा असल्या कारणाने त्यांना कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी जो आहे तो उशीर देखील होताना दिसून येते। बघू शकतो 8:46 CST गाडी ही दादर स्थानकामध्ये आत्ता पोहोचलेली आहे। 9:05 या ठिकाणी पोहोचलेली दिसून येत आहे। अर्थातच रेल्वे सेवा ही कुठेतरी उशिराने सुरू आहे। अप मार्गिका जी आहे म्हणजे CST कडे जाणारी असो ती स्लो सुरू आहे आणि पश्चिम रेल्वेवर देखील असंच काहीचं चित्र आहे। पश्चिम रेल्वेवर अंधेरी, बँड्रा, दादरवरून चर्चगेटच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या 10 मिनिटं उशिराने दिसून येत आहेत। सोमवारचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे, प्रचंड गर्दी असते आणि अशामध्येच पावसामुळे जे आहे ते रेल्वेचं वेळापत्रक खोळंबलेलं दिसून येत आहे। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।